मॉर्निंग श्वेता मॅडम. गुड मॉर्निंग. सगळ्यांचा उत्साह बघितलात ना सकाळी सकाळी. काय हो बच्चे कंपनी, पुढे शिकायचं ना आज? हो. सोनिया काय ग, झोप नाही उडाली का आज? हो उडाली. आजपासून सोनिया छान रियाज करेल. मी तिला काल रात्री समजावलंय. हो ना? हो. चला या या चल. वा, या ताई आपण चहा घेऊ. हो अगं मला काहीतरी काम ते करायला आहे. Yes, आता बसून ते- करू काय. चला. चला आता आपण काल जो अलंकार शिकलो का नाही तो आपण रिवाइज करूया. चला बरं. सारे सा सारे गम गरे सा सारे गम गरे सा नाही 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 सोनिया, थोडं लक्ष दे बरं. कॉन्सन्ट्रेट कर. घाबरायची काही गरज नाही, आपण करू. छान होईल. जा परत. सा खरंच नाही जमत आहे. मला नाही येणार गं आता. न जमायला काय झालं? काल रात्री काय सांगितलं मी तुला? स्वराकडे नीट लक्ष दे. पुन्हा प्रयत्न कर. एक मिनिट. तुम्ही तिच्यावर प्रेशर का आणताय? नाही म्हणजे सॉरी टू से, पण तिला जमत नाही आहे हे कळत नाहीये का तुम्हाला? हा, अशी जबरदस्ती करू नका तिच्या. हो समजून घ्या ना तिथे. तिला आवडत नाही होता येईल. न आवडण्याचा प्रश्न येतोच कुठे? आणि मुळात न आवडण्यासारखं आहे काय यात? का सोनी, तुला जमेल. जमायलाच हवं. सविता काही माफ करा, पण तिची अवस्था बघवत नाही हो आता. हो, लहान आहे ती बाकीची मुलं पण तिच्याच वयाची आहेत ना. सोनिया गा. तुमचं जर त्या गाण्यावर प्रेम नसेल, तुला कोणी सांगितलं माझं गाण्यावर प्रेम नाही म्हणून? तर कसं असेल तर तुम्ही गाऊन दाखवा. तुला गावं लागेल. तुम्ही तिला एवढं फोर्स करताय. तुम्हाला जर 2 ओळी गाऊन दाखवायला सांगितलं तर गाता येतील? एक मिनिट. पालक आपल्या मुलांना जे काही शिकवू बघतात ते त्यांनाही जमायलाच पाहिजे. असा काही नियम आहे का तेजा? म्हणजे अशिक्षित आई बाप आपल्या मुलांना शाळेत घालत असतील, मुलांनी शिकावं म्हणून त्यांच्या मागे लागत असतील, तर त्यांना सुद्धा हाच नियम लावणार आहेस का तू? एक मिनिट सविता, शिक्षण आणि आवड या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काऊन समजून नाही राहिले तुम्हाला? आणि मुळात त्याच्या त्यांनी तुम्हाला गायला सांगितलं तर एवढं त्यात चिडण्यासारखं काय आहे? कसं असतं सविता ताई, गाणं जसं गळ्यात असावं लागतं ना तसंच रक्तातही असावं लागतं. गळा तयार होण्याआधी कानही तयार व्हावं लागतं. तुमच्या घरात जर का तुम्हालाच गाणं येत नसेल तर सोनिया तरी कुठून शिकणार?